मित्रो 12वी इंग्लिशच्या प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन 4 मध्ये रायटिंग स्किल्सवरील 4 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहावी लागतात। या व्हिडिओमध्ये 16 मार्क्ससाठी असलेल्या या 4ही प्रश्नांची उत्तरे आपण लिहिणार आहोत आणि तुमचे 16 मार्क्स पक्के करणार आहोत। चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात। मित्रो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्रो तुम्हाला सेक्शन 3 मध्ये रायटिंग स्किल्सवर क्वेश्चन 4 मध्ये ए, बी, सी आणि डी असे 4 प्रश्न असतात 16 मार्क्ससाठी। त्यापैकी या ठिकाणी एचा प्रश्न आपण घेतलेला आहे। पहा, अटेम्प्ट एनी वन फ्रॉम द गिवन ॲक्टिव्हिटीज 4 मार्क्स। आता दिलेल्या ॲक्टिव्हिटीपैकी एका ॲक्टिव्हिटीचं उत्तर आपल्याला ए मध्ये लिहायचं आहे। या ठिकाणी किती ॲक्टिव्हिटी दिलेल्या असतात? 3 ॲक्टिव्हिटीपैकी ए मध्ये एका प्रश्नाचं उत्तर, बी मध्ये एका प्रश्नाचं उत्तर, सी मध्ये एका प्रश्नाचं उत्तर आणि डी मध्ये एका प्रश्नाचं उत्तर। अशा प्रकारे प्रत्येक उपप्रश्नामध्ये एक उत्तर तुम्हाला लिहायचं आहे 4 मार्क्सचं आणि अशा प्रकारे या क्वेश्चन 4 ला 16 मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत। क्वेश्चन 4 ए मध्ये पहा कोणकोणते 3 पर्याय आहेत। ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज, त्याला ऑर दुसरा पर्याय आहे स्टेटमेंट ऑफ पर्पस आणि त्याला ऑर आहे ग्रुप डिस्कशन। अशा प्रकारे या 3 पर्यायांपैकी तुम्हाला एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे। मित्रो या व्हिडिओमध्ये आपण पर्याय क्रमांक 2 स्टेटमेंट ऑफ पर्पस वर असलेल्या या प्रश्नाचे उत्तर लिहिणार आहोत। चला तर मग सूचना वाचून घेऊया आपण। यू मस्ट हॅव डिसाइडेड युअर एम इन लाईफ, विच इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी you would like to join for your diploma graduation. Write a statement of purpose in about 100 to 150 words as a part of your application to the institute. पहा, असं सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचं जीवनाचं ध्येय ठरवलं असेल आणि कोणत्या इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे, जॉईन व्हायचं आहे तुमचं ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा करण्यासाठी आणि त्यासाठी तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पस म्हणजेच उद्देशाचे विधान लिहायचे आहे 100 ते 150 शब्दामध्ये। आणि मित्रो उद्देशाचे विधान किंवा स्टेटमेंट ऑफ पर्पस म्हणजे काय? उद्देशाचे विधान म्हटल्याने काय अर्थ स्पष्ट होत नाही, परंतु स्टेटमेंट ऑफ पर्पस हे एक प्रकारचं ॲप्लिकेशन असतं जे एखाद्या संस्थेमध्ये विशेष करून युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी लिहिलेलं असतं आणि या ॲप्लिकेशनवरून ती युनिव्हर्सिटी ठरवते तुम्हाला प्रवेश द्यायचा की नाही। ही झाली थोडक्यात माहिती। मित्रो स्टेटमेंट ऑफ पर्पस कशासाठी लिहितात, कुणाला लिहितात, कसं लिहितात आणि याची रचना कशी असते, याच्यावर परीक्षेत कसा प्रश्न येतो, त्याला कसे मार्क्स असतात, ही सविस्तर माहिती स्टेटमेंट ऑफ पर्पस नावाच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे। या व्हिडिओची लिंक वर आय बटनमध्ये येईल, यासोबतच या व्हिडिओमध्ये खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईल आणि क्लास 12 and 11 रायटिंग स्किल्स नावाची प्लेलिस्ट आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन देखील तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता। चला आता स्टेटमेंट ऑफ पर्पसची रचना आपण थोडक्यात समजून घेऊया। पहा, स्टेटमेंट ऑफ पर्पसला आपण टायटल दिलेला आहे स्टेटमेंट ऑफ पर्पस, त्यानंतर इंट्रोडक्शन एका पॅराग्राफमध्ये लिहायचं आहे, आपला कल कुणीकडे आहे, आपल्याला काय व्हायचं आहे, जीवनाचं आपलं ध्येय काय हे एका पॅराग्राफमध्ये इंट्रोडक्शनच्या आपल्याला लिहायचं आहे। त्यानंतर मेन बॉडीमध्ये 3 पॅराग्राफ आपल्याला लिहायचे आहेत। आपण याच कोर्सला प्रवेश का घेत आहोत, आपल्याला कशात आवड आहे हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। त्याचबरोबर या बॉडीमधला दुसरा पॅराग्राफ शाळेमध्ये कोणते विषय आपण अभ्यासले, या विषयाव्यतिरिक्त आपण काय केलं, आपली हॉबी काय होती हे लिहायचं आहे। तर मेन बॉडीमधील तिसऱ्या पॅराग्राफमध्ये आपण जीवनामध्ये कोणते अनुभव घेतले आणि एखादं छोटंसं काही काळासाठी आपण काम केलेलं आहे काय हे लिहायचं आहे। आणि या स्टेटमेंट ऑफ पर्पसच्या शेवटामध्ये कन्क्लुजनमध्ये आपण जो कोर्स घेत आहोत त्याच एरियामध्ये आपल्याला काम करायला आवडेल काय आणि ही जी युनिव्हर्सिटी आपण निवडत आहोत ही युनिव्हर्सिटी निश्चितच आपल्याला आपलं ध्येय मिळवून देण्यामध्ये मदत करील हे देखील लिहायचं आहे। चला आता हे सर्व आपण उत्तर रूपाने लिहूयात। पहा, या ठिकाणी आपण याचं टायटल घेतलेलं आहे आन्सर स्टेटमेंट ऑफ पर्पस। आय एम इंटरेस्टेड इन सोशल सर्व्हिस सो आय वुड लाईक टू गो इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस। काय म्हटलेलं आहे? मला आवड आहे, कशामध्ये आवड आहे?
सोशल सर्व्हिस म्हणजे समाजसेवेमध्ये, आणि म्हणून आय वुड लाईक टू गो, मला जायला आवडेल. कुठे जायला आवडेल? ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमध्ये, प्रशासकीय सेवेमध्ये. फॉर फुलफिलिंग माय एम आय वुड लाईक टू डू BA फ्रॉम सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. मला माझं ध्येय पूर्ण करण्यासाठी, फुलफिलिंग म्हणजे पूर्ण करणे, एम म्हणजे ध्येय. आय वुड लाईक टू डू BA, मला BA करायचं आहे. कुठे? सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमधून. आय वॉन्ट टू डू BA बिकॉज आय एम इंटरेस्टेड इन सब्जेक्ट्स लाईक पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, सोशॉलॉजी अँड लँग्वेजेस. मला BA करायचं आहे. कशामुळे? कारण खालील विषयामध्ये मला आवड आहे. पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्र, हिस्ट्री म्हणजे इतिहास, इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र, सोशॉलॉजी म्हणजे समाजशास्त्र आणि लँग्वेजेस म्हणजे भाषा. या विषयांमध्ये मला आवड असल्यामुळे मला BA करायचं आहे. द हिस्ट्री हॅज ऑलवेज फॅसिनेटेड मी व्हेन आय वॉज इन स्कूल. जेव्हा मी शाळेत होतो त्यावेळी इतिहासाच्या तासिकेने मला हमेशा आकर्षित केलेले आहे. द लाईफ ऑफ पीपल लिव्हिंग इन द पास्ट अट्रॅक्टेड मी. पास्ट म्हणजे भूतकाळ, भूतकाळामध्ये राहणाऱ्या लोकांच्या जीवनाने मला अट्रॅक्ट केलेलं आहे, आकर्षित केलेलं आहे. आय ऑल्सो टूक पार्ट इन NCC. मी NCCमध्ये देखील भाग घेतलेला आहे. व्हाईल इन ॲन NCC कॅम्प आय नोटिस्ड द डिफिकल्ट लाईव्ज ऑफ पीपल लिव्हिंग इन विलेजेस. जेव्हा मी NCCमध्ये शाळेमध्ये भाग घेतला होता, एका कॅम्पमध्ये मी गेलो होतो, त्यावेळी माझ्या निदर्शनास आलं. नोटिस्ड म्हणजे निदर्शनास आलं. काय निदर्शनास आलं? की खेड्यामधील लोक कशाप्रकारे कष्टप्राय जीवन जगतात. अँड ॲट द व्हेरी मोमेंट आय डिसाइडेड टू चेंज देअर लाईव्ज. आणि त्याच क्षणी, ॲट द व्हेरी मोमेंट म्हणजे त्याच क्षणी, आय डिसाइडेड मी ठरवलं, टू चेंज देअर लाईव्ज त्यांचं जीवन बदलवण्याचं. इन आवर समर व्हॅकेशन आय सर्व्ड इन ॲन NGO विच हेल्प्ड द पुअर इन ओपनिंग बँक अकाउंट्स. आमच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मी एका NGOमध्ये देखील काम केलेलं आहे आणि ही NGO गरीब लोकांना मदत करत असे. कशामध्ये? बँक अकाउंट खोलण्यामध्ये. आय ऑल्सो वर्कड इन द NGO कॉल्ड पाणी विच कॉन्झर्व्स वॉटर. आणखी एका NGO म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, खाजगी संस्था जी समाजसेवेचं काम करत असते. अशाच एका पाणी नावाच्या NGOमध्ये जी पाण्याची बचत करते, पाणी साठविते, या NGOमध्ये देखील मी काम केलेलं आहे. आय थिंक आय एम इंटरेस्टेड इन चेंजिंग द लाईव्ज ऑफ पीपल. मला वाटतं, मला आवड आहे कशामध्ये? इन चेंजिंग द लाईव्ज ऑफ पीपल, लोकांचे जीवन बदलवण्यामध्ये मला आवड आहे. द BA फ्रॉम युअर युनिव्हर्सिटी विल हेल्प मी इन अचिव्हिंग माय गोल ऑफ गोईंग इन टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. आपल्या युनिव्हर्सिटीचं BA मला काय करील? मदत करील. हेल्प मी इन अचिव्हिंग म्हणजे मिळविण्यामध्ये. माय गोल माझं ध्येय. काय ध्येय आहे माझं? ऑफ गोईंग इन टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याचं माझं जे ध्येय आहे ते पूर्ण करण्यासाठी आपली युनिव्हर्सिटी मदत करील. आय नो युअर युनिव्हर्सिटी प्रिपेअर्स द स्टुडंट्स फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स लाईक MPSC. मला माहीत आहे की आपलं विद्यापीठ विद्यार्थ्यांना तयार करतं. प्रिपेअर्स म्हणजे तयार करतं. द स्टुडंट्स फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, स्पर्धा परीक्षांसाठी तयार करतं MPSC सारख्या, हे मला माहीत आहे. अशा प्रकारे आपण या टप्प्यानुसार हे स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिलेलं आहे. चला आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. पुन्हा क्वेश्चन 4B मध्ये अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज अशी सूचना आहे आणि 4 मार्क्स आपल्याला या ठिकाणी B मध्ये मिळणार आहेत. या ठिकाणी येणारे प्रश्न आहेत ईमेल रायटिंग, त्याला R आहे. दुसरा रिपोर्ट रायटिंग आणि त्याला R आहे इंटरव्ह्यू रायटिंग. या 3 प्रश्नांपैकी आपल्याला एक प्रश्न सोडवायचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण रिपोर्ट रायटिंगच्या प्रश्नाचे उत्तर लिहिणार आहोत. इमॅजिन युअर ज्युनियर कॉलेज हॅज रिसेंटली ऑर्गनाइज्ड ॲन्युअल प्राइज डिस्ट्रीब्युशन फंक्शन. You are the editor of the college magazine. Write a report on the function in about 150 words.
आपल्याला कल्पना करायची आहे. कशाची कल्पना करायची आहे की आपल्या कॉलेजने काय ऑर्गनाइज केलेलं आहे, आयोजित केलेलं आहे. ॲन्युअल प्राइज डिस्ट्रीब्युशन फंक्शन, वार्षिक बक्षीस वितरण समारंभ आपल्या कॉलेजने ऑर्गनाइज केलेला आहे, आयोजित केलेला आहे. आणि आपण कॉलेज मॅगझिनचे एडिटर आहोत आणि आपल्याला काय करायचं आहे, याच्यावर रिपोर्ट लिहायचा आहे 150 शब्दांमध्ये. मित्रो, थोडक्यात रिपोर्ट कसा लिहायचा याचे मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. पहा, 5 मुद्दे आहेत. हेडलाईन, डेटलाईन, इंट्रो, द मेन बॉडी आणि कन्क्लुजन, असे हे 5 मुद्दे आहेत. हेडलाईन हे दुसरं तिसरं काही नसतं, तर कार्यक्रमाचं नावच या बातमीचं नाव असतं किंवा रिपोर्टचं नाव असतं. डेटलाईनमध्ये या 3 गोष्टी लिहायच्या असतात. रिपोर्टरचे नाव, शहराचे नाव, दिनांक. मित्रहो, हे आपण एकाच ओळीत घेतलेले आहेत, परंतु ॲक्च्युली तुमची बातमी अट्रॅक्टिव्ह वाटावी म्हणून तुम्ही एकाखाली एक अशा प्रकारे हे 3 लिहू शकता. इंट्रोमध्ये व्हॉट, व्हेन, वेअर, हाऊ, व्हाय या 5 WH शब्दांच्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला थोडक्यात किंवा 30 शब्दात 2-3 ओळीमध्ये लिहायची आहे. द मेन बॉडी ही नवीन पॅराग्राफने आपल्याला सुरू करायची आहे आणि शेवटी आपल्या रिपोर्टचा शेवट करायचा आहे. ही झाली रिपोर्टची थोडक्यात रचना. परंतु मित्रो, रिपोर्टचे प्रकार, रिपोर्ट कोणकोणत्या पद्धतीने लिहितात, कोणकोणत्या गोष्टीवर रिपोर्ट लिहितात याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. या व्हिडिओची लिंक वर आय बटनमध्ये येईल. त्यासोबतच या व्हिडिओच्या खाली, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील येईल. आणि आपल्या चॅनलवर एक प्लेलिस्ट आहे, क्लास 12 and 11 रायटिंग स्किल्स नावाची. या प्लेलिस्टमध्ये देखील हा व्हिडिओ दिलेला आहे. त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. चला आता आपण रिपोर्ट लिहूयात. कशासाठी रिपोर्ट आपल्याला लिहायचा आहे? ॲन्युअल प्राइज डिस्ट्रीब्युशन फंक्शन जो आपल्या कॉलेजमध्ये झालेला आहे त्यावर आपल्याला रिपोर्ट लिहायचा आहे. पहा, आपण या रिपोर्टचं हेडिंग काय घेतलेलं आहे? LBS कॉलेज गिव्ज अवे ॲन्युअल प्राइजेस. आपण या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन ऐवजी गिव्ज अवे हा शब्द घेतलेला आहे. गिव्ज अवेचा अर्थ देखील वितरित करणे, देणे असाच होतो. आणि ॲन्युअल प्राइजेस म्हणजे वार्षिक बक्षिसे. अशा प्रकारची हेडिंग आपल्या बातमीची किंवा रिपोर्टची आपण घेतलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण डेटलाईन घेतलेली आहे. रवी शर्मा, रिपोर्टरचं नाव, छत्रपती संभाजीनगर, शहराचं नाव आणि 20 डिसेंबर 2023 ही डेट. अशा प्रकारे ही डेटलाईन आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आता इंट्रो पहा. विथ ॲन एक्साइटमेंट ऑन 19 डिसेंबर द ॲन्युअल प्राइज विनर्स ऑफ LBS कॉलेज रिसिव्ड देअर प्राइजेस. पहा, 19 डिसेंबरला विथ ॲन एक्साइटमेंट म्हणजे एकदम आनंदाच्या वातावरणामध्ये, एक्साइटमेंट म्हणजे आनंदाने भारावून गेलेल्या वातावरणामध्ये काय झालेलं आहे? LBS कॉलेज रिसिव्ज देअर प्राइजेस. LBS कॉलेजचे विद्यार्थी त्यांची बक्षिसं मिळवतात. फ्रॉम रायटर चेतन भगत. आणि ही बक्षिसं कुणाच्या हस्ते देण्यात येतात? चेतन भगत या लेखकाच्या हस्ते. 19 डिसेंबर was the last day of annual gathering of LBS कॉलेज. 19 डिसेंबर हा LBS कॉलेजच्या ॲन्युअल गॅदरिंगचा शेवटचा दिवस असतो. देअर हॅड बीन डिफरंट प्रोग्राम्स अँड कॉम्पिटिशन्स. आणि त्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आणि वेगवेगळ्या स्पर्धा झाल्या होत्या. स्टुडंट्स पार्टिसिपेटेड इन देम अँड वेअर गिवन प्राइजेस. विद्यार्थ्यांनी त्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. पार्टिसिपेटेड म्हणजे भाग घेतला होता आणि त्यांना बक्षिसं देण्यात आली होती. द मोस्ट प्रेस्टिजियस अमंग द प्राइजेस वॉज द प्राइज ऑफ ॲक्टिंग. सर्वात प्रतिष्ठेचं, प्रेस्टिजियस म्हणजे प्रतिष्ठेचं, समजण्यात जाणारं बक्षीस कोणतं होतं? ते होतं अभिनयाचं, ॲक्टिंगचं. द 12th क्लास आर्ट्स ग्रुप बॅग्ड द फर्स्ट प्राइज ऑफ ॲक्टिंग. आणि 12वी आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी ॲक्टिंगचं पहिलं बक्षीस मिळविलेलं आहे. बॅग्ड म्हणजे मिळविणे. आफ्टर डिस्ट्रीब्युशन ऑफ द प्राइजेस द रायटर चेतन भगत गायडेड द स्टुडंट्स. बक्षीस वितरण झाल्यानंतर रायटर चेतन भगत यांनी विद्यार्थ्यांना काय केलं? उपदेश केला. ही सेड दॅट वी शुड परस्यू व्हॉट इंटरेस्ट अस.
चेतन भगतने सांगितलं की आपण परस्यू म्हणजे मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काय? व्हॉट इंटरेस्ट अस, जे आपल्याला आकर्षित करतं ते आपण मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इन द एंड ऑफ द प्रोग्राम द प्रिन्सिपल थँक्ड द गेस्ट सिटीजन्स, टीचर्स अँड स्टुडंट्स. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्यांनी आभार मानले. कुणाकुणाचे? पाहुण्यांचे, नागरिकांचे, शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे. ही ऑल्सो डिक्लेअर्ड हॉलिडे फॉर द नेक्स्ट डे. दुसऱ्या दिवसासाठी त्यांनी सुट्टी देखील डिक्लेअर केली म्हणजे जाहीर केली. द प्रोग्राम एंडेड विथ द नॅशनल अँथेम. आणि अशा प्रकारे राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा शेवट झाला. अशा प्रकारे आपण बीचं उत्तर देखील लिहिलेलं आहे. चला आता सीकडे आपण वळूया. अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. अशा प्रकारची सूचना आहे. दिलेल्या ॲक्टिव्हिटीपैकी एका ॲक्टिव्हिटीचं उत्तर लिहा असं सांगितलेलं आहे. आणि 3 ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी देखील दिलेल्या आहे. स्पीच रायटिंग, कॉम्पेअरिंग आणि एक्सपान्शन ऑफ आयडिया. या 3 ॲक्टिव्हिटीजपैकी आपल्याला केवळ एका ॲक्टिव्हिटीचे उत्तर लिहायचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण कॉम्पेअरिंगवर असलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहोत. इमॅजिन दॅट यू आर अ कॉम्पेअर. आपल्याला कल्पना करायची आहे की आपण सूत्रसंचालक आहोत. कॉम्पेअरिंग म्हणजे सूत्रसंचलन करणे. फॉर द टीचर्स डे फंक्शन इन युअर कॉलेज. आपल्या कॉलेजमध्ये टीचर्स डे, शिक्षक दिन साजरा झालेला आहे. त्याचे सूत्रसंचालक आपण आहोत. राईट अ स्क्रिप्ट फॉर द सेम. आणि त्यासाठी आपण हस्तलिखित कार्यक्रम पत्रिका, स्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखित कार्यक्रम पत्रिका आपल्याला लिहायची आहे. यू कॅन टेक द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. खालील मुद्द्यांची मदत देखील आपण घेऊ शकतो. इंट्रोडक्शन, वेलकमिंग द गेस्ट, लाइटिंग द ट्रॅडिशनल लॅम्प, ऑनरिंग द टीचर्स, चेअरपर्सन्स ॲड्रेस, वोट ऑफ थँक्स. अशा प्रकारचे हे मुद्दे आहेत. हे मुद्दे वापरून आपल्याला कॉम्पेअरिंग स्क्रिप्ट तयार करायची आहे. मित्रहो, या ठिकाणी आपण केवळ प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहोत. कॉम्पेअरिंग कसं करायचं, कोणकोणत्या कार्यक्रमाचं कॉम्पेअरिंग कसं करायचं याविषयीची सविस्तर माहिती कॉम्पेअरिंग नावाच्या या व्हिडिओमध्ये आलेली आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. या व्हिडिओची लिंक वर आहे बटनमध्ये, खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरील प्लेलिस्ट क्लास 12 अँड 11 रायटिंग स्किल्स नावाची प्लेलिस्ट, या प्लेलिस्टमध्ये देखील तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल. चला तर मग आता या प्रश्नाचं उत्तर आपण लिहूयात. आपल्या स्क्रिप्टचं टायटल आपण या कार्यक्रमाचं नाव लिहून लिहिलेलं आहे. टीचर्स डे सेलिब्रेशन LBS कॉलेज जालना असं. आता इंट्रोडक्शन आपण लिहूयात. स्टुडंट्स, टीचर्स अँड द प्रिन्सिपल सर, आय एम रिया बिडवे, द सेक्रेटरी ऑफ द कल्चरल डिपार्टमेंट ऑफ LBS कॉलेज. या इंट्रोडक्शनमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आपण लिहिलेल्या आहेत. 1 नंबरला आपण अभिवादन केलेलं आहे, स्टुडंट्स, टीचर्स अँड प्रिन्सिपल सर. आणि त्यानंतर सूत्रसंचालकाने स्वतःचा परिचय दिलेला आहे. आय एम रिया बिडवे, द सेक्रेटरी ऑफ द कल्चरल डिपार्टमेंट ऑफ LBS कॉलेज. ऑन बिहाफ ऑफ द कल्चरल डिपार्टमेंट आय हार्टिली वेलकम all of you in the auditorium of our college. On behalf of म्हणजे च्या वतीने, कल्चरल डिपार्टमेंट म्हणजे सांस्कृतिक विभाग, आय हार्टिली म्हणजे मनातून, वेलकम ऑल ऑफ यू इन द ऑडिटोरियम म्हणजे सभागृह ऑफ आवर कॉलेज. अशा प्रकारे दुसऱ्या क्रमांकाला स्वपरिचय आहे, तिसऱ्या क्रमांकाला वेलकम ऑफ द गेस्ट आहे आणि चौथ्या क्रमांकाला काय आहे पहा, टुडे We are celebrating Teachers Day. Let us honor our teachers together. आज आपण टीचर्स डे, शिक्षक दिन साजरा करत आहोत. चला तर मग सर्व शिक्षकांना एकत्रित आपण सन्मानित करूया. अशा प्रकारे चौथ्या क्रमांकावर कार्यक्रमाचा उल्लेख, अशा प्रकारचे 4 मुद्दे इंट्रोडक्शनमध्ये लिहायचे आहेत. चला आता दुसरा मुद्दा पाहूया. वेलकमिंग द गेस्ट, पाहुण्यांचं स्वागत. Now may I call upon the head of the cultural department of our college, Ravi Joshi, to welcome the chairperson of this function, the principal of our college. आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षांचं स्वागत करण्यासाठी रवी जोशी, आपल्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख, हेड ऑफ कल्चरल डिपार्टमेंट यांना बोलवलेलं आहे. प्लीज पुट युअर हँड्स टुगेदर टू ऑनर प्रिन्सिपल सर. आणि जेव्हा प्रिन्सिपल सरांचा सत्कार होत आहे तोपर्यंत तुम्ही टाळ्या वाजवा असं सांगितलेलं आहे.
थँक्यू प्रिन्सिपल सर, थँक्यू रवी, आणि प्राचार्यांचे आणि रवीचे देखील आभार मानलेले आहेत. चला आता पुढील मुद्दा पाहूया. लाइटिंग द लॅम्प, दीप प्रज्वलन असा पुढचा मुद्दा आहे. नाऊ आय रिक्वेस्ट प्रिन्सिपल सर अँड ऑल द टीचर्स टू लाईट द ट्रॅडिशनल लॅम्प अँड इनॅग्युरेट दिस फंक्शन. आता मी प्राचार्य आणि सर्व शिक्षकांना विनंती करतो. कशासाठी? टू लाईट द ट्रॅडिशनल लॅम्प, पारंपरिक दीप प्रज्वलन करावं आणि यासोबतच इनॅग्युरेट, कार्यक्रमाचं उद्घाटन होईल ऑफ दिस फंक्शन. फंक्शन म्हणजे कार्यक्रम. प्लीज क्लॅप्स शुड नॉट स्टॉप while the lamp is lighted. आणि पुन्हा एकदा ऑडियन्सला विनंती केलेली आहे की दीप प्रज्वलन होईपर्यंत टाळ्या थांबवू नयेत. थँक्यू प्रिन्सिपल सर अँड टीचर्स. आणि अशा प्रकारे प्राचार्य आणि शिक्षकांचे आभार मानलेले आहेत. ऑन बिहाफ ऑफ द चेअरपर्सन आय डिक्लेअर दॅट द प्रोग्राम इज इनॅग्युरेटेड. आणि अध्यक्षांच्या वतीने, ऑन बिहाफ ऑफ म्हणजे वतीने, चेअरपर्सन म्हणजे अध्यक्ष, आय डिक्लेअर मी घोषित करतो, जाहीर करतो. काय जाहीर करतो? दॅट द प्रोग्राम इज इनॅग्युरेटेड, कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. ऑनरिंग द टीचर्स, आता शिक्षकांचा सत्कार हा कार्यक्रम होत आहे. फ्रेंड्स, नाऊ इज द मेन अट्रॅक्शन ऑफ आवर प्रोग्राम. मित्र हो, आता आपल्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण सुरू होतं आहे. वी आर गोइंग टू ऑनर आवर टीचर्स. आपल्या शिक्षकांचा सत्कार आपण करणार आहोत. प्लीज राउंड्स ऑफ अप्लॉज शुड गो ऑन while all the teachers are honored by giving them bouquets of flowers. आणि जोपर्यंत शिक्षकांना पुष्पगुच्छ देण्यात येत आहे, त्यांचा सत्कार करण्यात येत आहे, तोपर्यंत कृपया टाळ्या वाजवत राहा असं ऑडियन्सला आवाहन केलेलं आहे, विनंती केलेली आहे. थँक्यू ऑल द टीचर्स अँड स्टुडंट्स हू ऑनर्ड देम. आणि हा सत्कार झाल्यानंतर सर्व शिक्षकांचे आणि त्या शिक्षकांचा सत्कार ज्यांनी केला त्या विद्यार्थ्यांचे देखील आभार मानलेले आहेत. पहा आता चेअरपर्सन स्पीच, अध्यक्षांचं भाषण याविषयीची माहिती दिलेली आहे. नाऊ आय रिक्वेस्ट आवर ऑनरेबल प्रिन्सिपल टू डिलिव्हर चेअरपर्सन्स ॲड्रेस. आणि प्राचार्यांना अध्यक्षीय भाषण करण्यासाठी चेअरपर्सन्स ॲड्रेस म्हणजे अध्यक्षीय भाषण, डिलिव्हर म्हणजे करणे, देणे, विनंती केलेली आहे. थँक्यू व्हेरी मच प्रिन्सिपल सर फॉर ॲडवायसिंग अस ऑन मेनी सब्जेक्ट्स. भाषण झाल्यानंतर प्राचार्यांचे आभार मानलेले आहेत, कारण अनेक विषयावर त्यांनी आमचं मार्गदर्शन केलेलं आहे. आता शेवटची गोष्ट आहे वोट ऑफ थँक्स, आभार प्रदर्शन. नाऊ वी आर मूव्हिंग टू द एंड ऑफ आवर प्रोग्राम. आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळत आहोत. मूव्हिंग म्हणजे वळत आहोत. बिफोर वी एंड द प्रोग्राम वी मस्ट थँक ऑल द टीचर्स अँड स्टुडंट्स. कार्यक्रम संपण्यापूर्वी आपण सर्व शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले पाहिजेत. आय कॉल अपॉन रवी जोशी टू एक्सप्रेस वोट ऑफ थँक्स. मी रवी जोशींना विनंती करतो की त्यांनी येऊन आभार प्रदर्शन करावं. थँक्यू रवी. आणि रवीने आभार प्रदर्शन केल्यानंतर रवीचे देखील आभार मानलेले आहेत. आय ऑल्सो थँक वन अँड ऑल. आणि सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा शेवट केलेला आहे. अशा प्रकारे मित्रो, आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे, डी या प्रश्नाकडे वळत आहोत. तशाच प्रकारची सूचना आहे. अटेम्प्ट एनी वन ऑफ द गिवन ॲक्टिव्हिटीज, याला देखील 4 मार्क्स आहेत. आणि डीमध्ये देखील 1, 2, 3 अशा 3 ॲक्टिव्हिटीज, 3 प्रश्न दिलेले आहेत. तिन्हीपैकी कोणत्याही एकाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. पहिला प्रश्न आहे रिव्ह्यू रायटिंग, त्याला ऑर आहे. दुसरा प्रश्न ब्लॉग रायटिंग आणि याला ऑर आहे. तिसरा अपील रायटिंग. आपण ब्लॉग रायटिंगवरील प्रश्नाचे उत्तर लिहिणार आहोत. पहा प्रश्न वाचूया. राईट किंवा प्रिपेअर अ ब्लॉग इन अबाउट 150 वर्ड्स ऑन द टॉपिक सोशल मीडिया इज स्पॉइलिंग द स्पिरिट ऑफ एज्युकेशन. फोकस ऑन द ॲडवर्स निगेटिव्ह इफेक्ट्स इन्फ्लुएन्स ऑफ सोशल मीडिया ॲप्स ऑन द स्टुडंट्स माइंड. आपल्याला ब्लॉग लिहायचा आहे. मित्रो, ब्लॉग हे दुसरं तिसरं काही नसून हा एक प्रकारचा एस्से आहे, हे लक्षात असू द्या. आणि हा एस्से आपण ऑनलाईन डायरीप्रमाणे ऑनलाईन नेटवर लिहित असतो. आता एस्सेची जी रचना आहे ती आपल्या ब्लॉग पोस्टची रचना असेल. आपल्याला कशावर ब्लॉग लिहायचा आहे? 150 शब्दामध्ये. सोशल मीडिया इज स्पॉइलिंग द स्पिरिट ऑफ एज्युकेशन.
समाज माध्यमं काय करत आहेत? शिक्षणाचं आत्माच नष्ट करत आहेत, चैतन्य नष्ट करत आहेत. स्पॉइलिंग म्हणजे वाया घालवत आहेत. फोकस ऑन द ॲडवर्स म्हणजे वाईट गोष्टी किंवा निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक परिणाम कसे होत आहेत सोशल मीडियाचे शिक्षणावर, ह्याच्यावर आपल्याला भर द्यायचा आहे. इन्फ्लुएन्स ऑफ सोशल मीडिया ॲप्स जे आहेत व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वगैरे, ते कशा प्रकारे शिक्षणाला डिस्टर्ब करत आहेत हे आपल्याला लिहायचं आहे. ऑन द स्टुडंट्स माइंड्स असं लिहिलेलं आहे. चला आता आपण ब्लॉगची रचना पाहूयात. ब्लॉगच्या रचनेमध्ये मित्रो अशा प्रकारे आडव्या 3 रेषा ओढून, उभ्या 2 रेषा आणि पुन्हा साईड बारसाठी आणखी 1 रेषा ओढून, खाली 2 रेषा ओढून अशा प्रकारचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. कोणताही ब्लॉगवरील प्रश्न असेल तर असा बॉक्स तयार करून घ्या. आणि या बॉक्समध्ये आपल्याला ही जी वरची रांग आहे या ठिकाणी ॲड्रेस बार लिहायचा आहे. ही जी दुसरी रांग आहे या ठिकाणी मेन्यू बार लिहायचा आहे. हा जो साईडचा कॉलम आहे याला आपण साईड बार म्हणतो. या ठिकाणी काही बटन्स लिहायचे आहेत. आणि ही शेवटची जी ओळ आहे हिला आपण फुटर म्हणतो. या ठिकाणी काही बटन्स येतील. अशा प्रकारे ॲड्रेस बार, नॅव्हिगेशन बार आणि त्यामधील बटन्स, साईड बार आणि त्यामधील बटन्स आणि फुटर आणि त्यामधील बटन्स, या सगळ्या गोष्टीला तुम्हाला 2 मार्क्स आहेत. लक्षात ठेवा. कोणत्याही ब्लॉगमध्ये या ठिकाणी दिलेले बटन्स आपल्याला लिहायचे आहेत. याला 2 मार्क आहेत. याला आपण म्हणतो ब्लॉगची रचना. म्हणून अगोदर आपण ब्लॉगची रचना पाहूयात. ब्लॉगवर मागे पुढे जाण्यासाठी अशा प्रकारचे 2 ॲरो आपल्याला घ्यायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी वेबसाईटचं नाव आहे www.blogspot.com आणि त्यानंतर आपल्या ब्लॉग पोस्टचं परीक्षेमध्ये जो प्रश्न असतो का त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आपली ब्लॉग पोस्ट. त्या ब्लॉग पोस्टचं नाव या ठिकाणी येईल. हेच नाव या ठिकाणी देखील आपल्या ब्लॉग पोस्टचं टायटल म्हणून येईल. त्यानंतर आता या नॅव्हिगेशन बारमधील बटन पहा. होम, अबाउट, कॉन्टॅक्ट, न्यू पोस्ट आणि या ठिकाणी सर्चसाठी अशा प्रकारची स्पेस, अशा प्रकारचे 5 बटन या ठिकाणी नॅव्हिगेशन बारमध्ये आपण घेतलेले आहेत. आणि साईड बारमध्ये आर्काईव्ह म्हणजे जुने आपले जे ब्लॉग आहेत ते या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला मिळून जाणार आहेत. आणि फुटरमध्ये पहा, कॉपीराईट म्हणजे आपलं कंटेंट आपलंच आहे हे इथे लिहिलेलं असतं. प्रायव्हसी म्हणजे आपला ब्लॉग आपल्यालाच पाहता येईल का सगळ्यांना पाहता येईल हे लिहिलेलं असतं. आणि क्विक लिंक्स म्हणजे आपण फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर कोणकोणत्या ठिकाणी आहोत त्या या ठिकाणी लिंक आपल्याला देता येतात. मित्रो, ब्लॉगमध्ये अनेक बटन्स करता येतात. सुटसुटीत बटन्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. म्हणून हे तुम्ही पाठ करा आणि याला तुम्हाला पहिले 2 मार्क मिळणार आहेत. आणि आता जी ब्लॉग पोस्ट आपल्याला लिहायची आहे त्या ब्लॉग पोस्टची रचना आपण पाहूयात. म्हणजे ब्लॉगमध्ये 2 गोष्टी असतात, ब्लॉगची रचना आणि ब्लॉग पोस्टची रचना. आणि तुम्हाला सांगितलं ब्लॉग पोस्ट म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर एक प्रकारे एखादं डायरीचं पान किंवा एखादा निबंध आहे. मग निबंधाची रचना कशी असते? त्यामध्ये टायटल असतं, त्याला इंट्रोडक्शन असतं, त्याला मेन बॉडी असते आणि त्याला कन्क्लुजन असतं. अशी ब्लॉग पोस्टची रचना आहे. असं हे सगळं या पद्धतीने तुम्ही लिहिलं तर त्याला तुम्हाला 4 मार्क मिळतील. ब्लॉग पोस्टला 2 मार्क आहेत आणि ब्लॉगच्या रचनेला 2 मार्क आहेत. मित्रो, हे आपण घाईने घेतलं आहे परंतु हे सविस्तर आपण ब्लॉग रायटिंग नावाच्या या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. आणि प्रत्यक्ष स्वतःचा ब्लॉग कसा ओपन करायचा इंटरनेटवर जाऊन मी माझ्या स्वतःच्या ब्लॉगवरून माझ्या स्वतःच्या ब्लॉगचं उदाहरण दिलेलं आहे. कार्टूनचा ब्लॉग आहे. त्याच्या मदतीने ब्लॉगची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. या व्हिडिओची लिंक वर आय बटनमध्ये येईल, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली येईल. त्यासोबतच आपल्या यूट्यूब चॅनलवरील प्लेलिस्ट क्लास 12 and 11 रायटिंग स्किल्स नावाच्या या प्लेलिस्टमध्ये देखील हा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. चला आता आपण प्रत्यक्ष ब्लॉग लिहूया. हा बॉक्स आपण थोडा मोठा केला आहे कारण मध्ये आपल्याला लिहायचं आहे. सर्वप्रथम आपण ही फुटरची बटन्स खाली घेऊया कारण सगळा ब्लॉग लिहून झाल्यानंतर आपल्याला ती घ्यायची आहेत. त्यानंतर ॲड्रेस बारमध्ये आपल्या ब्लॉग पोस्टचं टायटल आपण टाकलेलं आहे. सोशल मीडिया इज स्पॉइलिंग द स्पिरिट ऑफ एज्युकेशन. हेच टायटल आपल्याला आपल्या ब्लॉग पोस्टचं या ठिकाणी देखील येईल. आणि आता आपल्याला आपली ब्लॉग पोस्ट लिहायची आहे. पहा, द इंटेन्शन ऑफ सोशल मीडिया इज टू कीप पीपल इन टच. सोशल मीडियाचा उद्देश काय आहे? इंटेन्शन म्हणजे उद्देश काय आहे? लोकांना एकमेकाच्या संपर्कात ठेवणे. कीपिंग पीपल इन टच, संपर्कात ठेवणे. टू ब्रिंग पीपल क्लोज, लोकांना एकमेकाच्या
जवळ आणणे. इज दिस इंटेन्शन फुलफिल्ड? हा उद्देश पूर्ण होतोय का? यस इट इज. आणि हा उद्देश पूर्ण होतोय. लोक एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. दिस इज द बेनिफिट ऑफ सोशल मीडिया सच ॲज फेसबुक, व्हॉट्सॲप अँड ट्विटर. फेसबुक, व्हॉट्सॲप अँड ट्विटरसारख्या सोशल मीडियाचा हा फायदा आहे. लोक एकमेकांच्या जवळ येत आहेत. बेनिफिट म्हणजे फायदा. लोक एकमेकाच्या संपर्कात राहत आहेत. बट इज दिस सोशल मीडिया नेसेसरी फॉर स्टुडंट्स? हे खरं आहे, परंतु खरोखर सोशल मीडिया विद्यार्थ्यांसाठी गरजेचं आहे का? नेसेसरी म्हणजे गरजेचा. द आन्सर टू दिस क्वेश्चन 2 इज यस. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा 2 म्हणजे सुद्धा होय असंच आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना सुद्धा सोशल मीडियाची गरज आहे. बट आर स्टुडंट्स युजिंग सोशल मीडिया फॉर देअर बेनिफिट्स? परंतु विद्यार्थी आपल्या फायद्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहेत का? तर याचं उत्तर मात्र सरळ हो असं नाही. द नंबर ऑफ स्टुडंट्स युजिंग सोशल मीडिया फॉर स्टडी इज व्हेरी स्मॉल. अभ्यासासाठी सोशल मीडिया वापरणारे विद्यार्थी खूप कमी आहेत. द नंबर म्हणजे संख्या या विद्यार्थ्यांची खूप छोटी आहे, व्हेरी स्मॉल. पुढे काय लिहिले पहा. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स स्पेंड अ लॉट ऑफ टाईम ऑन सोशल मीडिया ॲप्स. अनेक विद्यार्थी अ लॉट ऑफ टाईम बराच वेळ सोशल मीडिया ॲप्सवर खर्च करतात. अ स्टुडंट ओपन्स द ॲप अँड बिकम्स अनकॉन्शियस ऑफ टाईम. एखादा विद्यार्थी एखादं ॲप ओपन करतो आणि त्याला कळतच नाही की वेळ किती गेला. अनकॉन्शियस ऑफ टाईम म्हणजे वेळेच्या बाबतीत बेसावध होत होतो. व्हेन ही गेट्स कॉन्शियस ऑफ टाईम ही हॅज स्पेंट ऑन द ॲप इट इज ऑलरेडी लेट. आणि जेव्हा तो सावध होतो की आपण किती वेळ या ॲपवर घालवला आहे, तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. ही हॅज ऑलरेडी स्पेंट 1 hour ऑन चॅटिंग ऑर ऑन सर्फिंग यूट्यूब व्हिडिओज. कारण त्याला समजलं तोपर्यंत त्याने 1 घंटा चॅटिंगवर किंवा यूट्यूब व्हिडिओ पाहण्यावर शोधण्यावर खर्च केलेला असतो. सर्फिंग म्हणजे शोधणे. सम हाऊ ही बिगिन्स ही स्टडी अँड आफ्टर अ फ्यू मिनट्स देर इज अ बीप ऑफ अ नोटिफिकेशन. कसं तरी करून, समहाऊ म्हणजे कसं तरी करून तो आपला अभ्यास सुरू करतो आणि आफ्टर अ फ्यू मिनट्स काही मिनटानंतर देर इज अ बीप ऑफ नोटिफिकेशन. नोटिफिकेशनचा बीप असा आवाज येतो. ही पिक्स अप द मोबाईल फोन अँड द सेम सायकल बिगिन्स. तो आपला मोबाईल फोन उचलतो आणि काय होतं, मागचं चक्रच किंवा दुष्टचक्रच, सायकल म्हणजे चक्र किंवा दुष्टचक्र पुन्हा सुरू होतं. म्हणजे पुन्हा त्याचा वेळ जायला लागतो. आय थिंक सोशल मीडिया इज स्पॉइलिंग द स्पिरिट ऑफ एज्युकेशन. मला वाटतं की सोशल मीडिया खराखुरा आत्मा शिक्षणाचा नष्ट करत आहे. स्पॉइलिंग वाया घालवत आहे. स्पिरिट म्हणजे शिक्षणाचा आत्मा, शिक्षणामधील कल वाया घालवत आहेत. मित्रो, आपली सगळी ब्लॉग पोस्ट आता लिहिणं झालेली आहे. आता या ब्लॉग पोस्टच्या खाली आपल्याला फुटरमधील बटन्स लिहायचे आहेत. पहा या ठिकाणी आपण कॉपीराईट, प्रायव्हसी आणि क्विक लिंक्स ही बटन्स लिहिलेले आहे. मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 4 मधील A2, B2, C2 आणि D2 मधील प्रश्नांची उत्तरे लिहिलेली आहेत. A3, B3, C3 आणि D3 मधील प्रश्नांची उत्तरे यानंतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून तो व्हिडिओ देखील अवश्य पहा. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटीसुद्धा दाबा. आणि रायटिंग स्किलवरील या ठिकाणी दिलेले हे 2 व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.